पवारांनी नकली राष्ट्रवादीसोबत राहू नये आणि उद्धव ठाकरे यांनी नकली शिवसेनेसोबत राहू नये, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिलेली आहे. आणि आपल्यासोबत सुधीर भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली आणि त्यांनी थेट ऑफर दिली दोन्ही पक्षांना. नाही, दोन्ही पक्षांना ऑफर देणे यापेक्षा मला वाटतं की सल्ला दिला. काँग्रेस हा तुमचा विरोधी पक्ष ज्याच्या विरुद्ध लढत राष्ट्रवादीचा जन्म झाला. तुम्ही जर 15 मे 1999 जेव्हा माननीय पवारसाहेबांना, संगमासाहेबांना, संगमाजी आज अपघात नाही, आणि तारिक अनवरजी या तिघांना सोनियाजींनी पक्षाच्या बाहेर बडतर्फ करून बाहेरचा दरवाजा दाखवला आणि नंतर राष्ट्रवादीचा जन्म झाला, काँग्रेस विरोधासाठी जन्म झाला. आता जर काँग्रेस विरोधासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला तर मग काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीनी विलीन होणं हे तर कोणाला पटणार नाही आहे. आणि माननीय उद्धवजी यांनाही त्यांनी जुनी मैत्री आहे म्हणून सल्ला दिला की आता तुमची जी शिवसेना आहे, जी तुमच्यापाशी जी काही शिल्लक आहे, ती काँग्रेसमध्ये जाणं. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेना स्थापन करतानाच काँग्रेसच्या एकूण एकाधिकार हुकुमशाहीच्या विरुद्ध स्थापन केले. आता ज्यांच्यासाठी, ज्यांच्या विरोधासाठी हे पक्ष स्थापन झाले, आज त्यांच्याकडे जाणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढण्याचा संकल्प करत औरंगजेबाच्या सेनेमध्ये सामील होणं हे जसं होतं हे पटणार नाही, तसं या दोन पक्षांसाठी काँग्रेसमध्ये जाणं हे पटणार नाही. आणि म्हणून कदाचित एक जुनी काही जी मैत्री आहे त्या खातर त्यांनी सल्ला दिला असावा. मोदींनी सल्ला दिला म्हणताय, मात्र दुसरीकडे शरद पवार म्हणाले ज्या पद्धतीने हुकुमशाहीने चालले त्यामुळे आम्ही जाणार नाही म्हणतायत. नाही, ठीक आहे. असं आहे की त्यांना काही कारणच पाहिजे असेल तर मग अशा पद्धतीने आरोप करता येईल. तुम्हाला एक सुद्धा राज्य 10 वर्षात विसर्जित केलं नाही, बरखास्त केलं नाही. एकही राज्य काय केलं नाही राज्य बरखास्त. असणारी कोणतीही सत्ता आणि सरकार हे बरखास्त करता येत असतानाही कधीच आपण घटनेच्या या कलमाचा उपयोग केला नाही. या अगोदर पंडित नेहरूंनी कितीतरी विरोधी पक्षातले मुख्यमंत्री बरखास्त केले, स्वर्गीय इंदिरा गांधींनी बरखास्त केले, स्वर्गीय राजीव गांधींनी बरखास्त केले, पण मोदीजींनी केली नाही. आणि तुम्ही ज्याला एकाधिकार म्हणता, ज्याला हुकुमशाही म्हणता, ती आपण 1975 मध्ये 26 जूनला अनुभवली आहे, ज्याला तुम्ही हुकुमशाही म्हणता. माननीय मोदीजींनी तर असा कोणताही आणीबाणीचा प्रकार केला नाही. मोदीजी देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, आणि आपण तुलना करतो ना, काँग्रेसच्या राज्यात 1 एम्स होती, आज 22 एम्स आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये जे नॅशनल हायवे होते त्याच्या चौपट आहे. आपण मुंबईमध्ये बघतो, मुंबईमध्ये कधी आपण बघितलं होतं का 11.4 किलोमीटरची मेट्रो होती 2014च्या अगोदर. आज 235 किलोमीटरपेक्षा जास्त काम चालू आहे. तर मला असं वाटतं की विकास होतो आहे. 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी झाली, संकल्प 3ऱ्या क्रमांकाचा आहे. तर माननीय पवारसाहेबांना माननीय मोदीजीमध्ये हुकुमशाही दिसते आणि काँग्रेसमध्ये लोकशाही दिसते. तर याला आता काय दोष म्हणायचा हे तर जनतेने विचार केला पाहिजे. संजय राऊत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींची अशी वक्तव्य म्हणजे बालबुद्धी असा उल्लेख केला, म्हणजे बालबुद्धी म्हटलं. आता संजय राऊत साहेब काय बोलतील हे तुम्हालाही माहिती आहे. कोरोना हा पाप केल्याने होतो. आता ठाकरे परिवारापैकी काही सदस्यांना कोरोना झाला. आता ही बालबुद्धी मोदींची आहे की असे वक्तव्य करणाऱ्यांची बालबुद्धी म्हणायची हे आपण स्वतः, मला वाटतं की मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकताच नाही आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, याला आपण काय म्हणायचं तुम्हीच सांगा, काय म्हणायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, मागं प्रतिक्रिया विचारण्याची आवश्यकता नाही. डॉक्टर मोठा की कंपाऊंडर मोठा, कोणीही आई वडील डॉक्टर आपल्या मुलाला बनवेल की कंपाऊंडर बनवेल. आता अशा सर्व गोष्टींचा विचार केला तर कधी कधी जे आपल्याला चपखल लागू पडतं
ते सहजपणे दुसऱ्याला बोलण्याची पद्धत ही अनेक वर्षापूर्वी काही लोकांच्या मनात होती, ती कदाचित असू शकेल. भाऊ, आपण जर बघितलं या संपूर्ण निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने खालच्या भाषेत टीका केली गेली. स्वतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार, संजय राऊत सगळे टीका करतात. नाही, हे खरं आहे. त्यांच्या लक्षात आलं की विकासाच्या संदर्भामध्ये आपण काहीच बोलू शकत नाही. तुम्ही मग उद्धवजींची एक सभा दाखवा की ज्या सभेमध्ये उद्धवजींनी 2 वर्ष 8 महिन्यामध्ये किती हॉस्पिटल्स निर्माण केली. या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष 8 महिन्यापैकी 68 दिवस 100% लॉकडाऊन होतं, नंतर आंशिक लॉकडाऊन होतं. काम करता येत होतं. काय कामं केली? या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जेव्हा तुम्ही योगदानच देऊ शकले नाही, फक्त भावनिक आवाहन करायचं, भावनेवर मतदान मागायचं. माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जे काही प्रेमानी कार्यकर्ते उभे केले त्याचं व्याजावर राजकारण करायचं. मला वाटतं की जेव्हा काहीच सांगता येत नाही तेव्हा अशा शब्दाचा उपयोग हा करावा लागतो, पण अशा शब्दाचा उपयोग करून लोकांना आवडत नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ. एबीपी माझा संवाद सगळ्यासोबत. कॅमेरा पर्सन हेमंत कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.